Hi friends, myself Sunil Gyaneshwar Kadam, Department of Mathematics, Swedish College of Engineering, Pandharpur. Today we are discussing one chapter of mathematics, MST CET. Okay, subject name is mathematics and the chapter name is pair of straight lines. Okay. In that chapter we have to discuss some theory, some tricks, tips and tricks. After that we have to see the examples related to straight lines, pair of straight lines. Okay. Myself Sunil Kadam, Department of Mathematics, Swedish College of Engineering, Pandharpur. Okay. First time, equation of pair of straight lines. तर काय करायचं त्याच्यामध्ये इक्वेशन्स बघायचं आहे. ओके, तर त्यातलं फर्स्ट म्हणजे अनेक टाईपचे इक्वेशन्स आहेत. थ्रू ओरिजिन असेल, थ्रू एनी अदर पॉईंट असेल, थ्रू एक्स एक्स असेल, थ्रू वाय एक्सेस असेल, नंबर ऑफ पार्ट्स आहेत. मग आपण काय करूया, स्टार्टिंगपासून जाऊया. तर आपल्याला काय करायचं, फर्स्ट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. तर स्ट्रेट लाईन तर तुम्हाला माहिती आहे. ओके, नो प्रॉब्लेम. स्ट्रेट लाईनबद्दल एक्स प्लस वाय इज इक्वल टू सी घेतला किंवा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सिम्पल जनरल इक्वेशन आपण घेतो, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. पण हा फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही किंवा मायनस पण यूज करू शकता. ओके, जर तो डिपेंड्स ऑन क्वाड्रंट असतो. ओके, हे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. ओके, फर्स्ट आहे इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. फर्स्ट आपण काय करूया, ओरिजिनमधून पास होणारे घेऊया. ओके, नेक्स्ट काय, द इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन फेअर ए एच बी आर कॉन्स्टंट. तर ह्याच्यामध्ये काय बघा, हे ए हा एच असेल, हा बी काय कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट तर मी तुम्हाला माहिती आहे, कारण ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय फक्त काय असेल, व्हेरिएबल असेल. ए एच बी हा काय कॉन्स्टंट आहे. ओके, नेक्स्ट then two straight lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 are ax plus hy plus y square root of h square minus ab is equal to 0 and ax plus hy minus y square root of h square minus ab. आता यामध्ये दोन इक्वेशन्स तुम्हाला मिळणार आहेत फ्रॉम द स्ट्रेट लाईन, गिवन स्ट्रेट लाईन ax square plus 2hxy plus by square. यामध्ये तुम्हाला काय म्हणतील, टू स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंटेड होतील. ओके, ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस वाय आर, त्याच्या कोणत्या येणार आहेत, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. ओके, दोन्ही कम्पेअर करा. कधी मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल होतं, एकमेकाशी कम्पेअर करावं लागेल. कम्पेअर केल्यानंतर तुमच्या ते जास्त वेळ लक्षात राहील दीर्घकाळ. ओके, आपल्याला रिमेंबर करण्यासाठी काय करावं लागतं, एकमेकाशी कम्पेअर करा. एकमेकाशी जर कम्पेअर केला तुम्ही, तर हे दोन्ही कम्पेअर केले इक्वेशन्स बघा. ह्याच्यामध्ये ए एक्स प्लस एच वाय प्लस वाय स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. ओके, आणि दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे, ए एक्स प्लस एच वाय मायनस वाय स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त चेंज कशाचा आहे, प्लस मायनसचा चेंज आहे. मग तुम्ही दोन्ही कम्पेअर केले तर तुमच्या हे लक्षात राहील. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. हेन्स आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर हे स्ट्रेट लाईन्स असतात ते कसे कोणत्या लाईन्स असतात, म्हणजे रिअल आहे का, डिस्टिंक्ट आहे का, हे पाहायला पाहिजे ना पहिल्यांदा आपल्याला. तर त्यातनं फर्स्ट आहे, द लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. ओके, रिअल तर माहिती आहे आपल्याला. रिअल म्हणजे आपण ते बघू शकतो, दाखवू शकतो, कुठं लाईन असेल, कुठून स्टार्ट होते, कुठं एंड होते, आपण बघू शकतो. ओके, आणि डिस्टिंक्ट म्हणजे काय असतील, ते वेगवेगळे असतील, वेगवेगळे लाईन्स असतील. म्हणजे काय, ते रिअल आणि डिस्टिंक्ट आहे म्हणजे वेगवेगळे आहेत. ते दोन जे लाईन घेतले आपण ते. ओके, तर त्यातली फर्स्ट आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0. एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन आहे ते. आता फर्स्ट काय म्हणलं आपण, द लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. तर ते लाईन्स दिलेले जे आहे इक्वेशन, हे इक्वेशनचे आहेत. हे इक्वेशन रिअल आणि डिस्टिंक्ट कधी असेल, त्यानंतर रिअल आणि कोइन्सिडेंट कधी असेल, म्हणजे सेमच असेल. आणि काय इमॅजिनरी म्हणजे काय आपण दाखवू शकत नाही, असे 3 कन्सेप्ट येतात. तर त्यात ते नक्की कुठं बसतं हे आपल्याला पाहायचं आहे ना. मग ते कशावरती डिपेंड असेल, बघा फर्स्ट आहे
द लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे हा कन्सेप्ट जर ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजेच एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ते जे येणाऱ्या लाईन्स आहेत ते काय असतील, रिअल आणि डिस्टिंक्ट असतील. सिम्पल आहे. तर दुसरं घ्या, द लाईन्स आर रिअल अँड कोइन्सिडेंट. कोइन्सिडेंट माहिती आहे ते काय असेल, त्यांचं स्टार्टिंग म्हणजे त्याचा टर्मिनल पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंट काय असेल सेमच असेल, तर त्याला आपण म्हणतो कोइन्सिडेंट असेल. 0ला स्टार्ट होते 180ला एंड होते, दोन्ही काय असतील एकच असतील लाईन्स. द लाईन्स आर रिअल अँड कोइन्सिडेंट. कधी असणार आहे ते, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. जर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 असेल तर ते काय असेल, दोन लाईन्स आर रिअल आणि कोइन्सिडेंट असतील. इक्वल असेल तर दोन्ही काय येणार, कोइन्सिडेंट येणार ना, ते एकत्रच असतील. पण ते कधी असणार आहेत, कोइन्सिडेंट म्हणजे काय म्हणतो आपण, सेम इक्वल. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवता येईल की एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू जर 0 आला असेल तर दोन्ही काय येणार, सेम येणार. असं लक्षात राहत नसेल तर तुम्ही इक्वेशनमध्ये जावा. जर ही व्हॅल्यू 0 असेल, बघा ही जर व्हॅल्यू 0 आली तर हा y इंटू 0 काय येणार, 0 येणार. म्हणजे राहते काय तुमच्याकडे ए एक्स प्लस एच वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच काय आलं, ए एक्स इज इक्वल टू मायनस एच वाय. सेमच आलं ना ते दोन्ही इक्वेशन, जी कोइन्सिडेंट आले. ओके, द लाईन्स आर रिअल अँड कोइन्सिडेंट इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. नेक्स्ट, द लाईन्स आर इमॅजिनरी. कधी येणार इमॅजिनरी, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. तुम्ही याच्यावरती विचार केला हो का, काय येणार आहे इमॅजिनरी. हां बघा, हे इमॅजिनरी आपण म्हणतोय, द लाईन्स आर इमॅजिनरी. काय इमॅजिनरी ते आपण ते पुढे घेतलं, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. आपण म्हणतोय एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0 आणि काय ते येणार लाईन तुम्हाला इमॅजिनरी मिळते. काय इमॅजिनरी मिळते, विचार करायला पाहिजे आपण, हे काय मिळते ते काय मिळणार आहे. सिम्पल आहे, जर ज्यावेळेस आपण हा 0 पेक्षा कमी घेतोय, जर आता ही जी आन्सर येणार आहे ते काय असणार आहे, मायनस असणार आहे. ओके, आणि हा जर मायनस आला तर तुम्हाला काय मिळेल, रूटमध्ये मायनस व्हॅल्यू मिळेल ना. रूटमध्ये जर मायनस व्हॅल्यू मिळत असेल, ओके, रूटमध्ये जर मायनस व्हॅल्यू मिळत असेल तर आपण ते रूट फाइंड करू शकतोय का, फाइंड करू शकत नाही ना. तर त्यावेळेस काय म्हणतो आपण, त्याला इमॅजिनरी म्हणतो. इमॅजिनरी माहिती आहे आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ -1 ही जी व्हॅल्यू काय असते, आय असते, त्याला आपण इमॅजिनरी म्हणतो. आठवतं इमॅजिनरी कॉम्प्लेक्समध्ये असतं, एक्स प्लस आय वाय. आय का घेतो आपण, ज्यावेळेस एखाद्याचं रूट म्हणजे रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल तर त्याला आपण इमॅजिनरी म्हणतो. कारण का आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 आपण डिफाईन केलेलं आहे. ओके, म्हणून काय, द लाईन्स आर इमॅजिनरी. द लाईन्स आर इमॅजिनरी इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. नेक्स्ट कन्सेप्ट घेऊया आपण. समजला याच्यामध्ये फर्स्ट काय इक्वेशन घेतलं आपण, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. पासिंग थ्रू ओरिजिनमधून जात आहे म्हणून त्याला आपण ते इक्वेशन आहे. त्याच्यावरून दोन आपल्याला लाईन्स मिळतील, ते लाईन्स आपण कम्पेअर करायच्या. त्या दोन लाईन्समध्ये परत काय मिळणार आहे, तो रिअल मिळते का डिस्टिंक्ट मिळते, रिअल आणि कोइन्सिडेंट मिळते का इमॅजिनरी मिळते, ते आपण बघितलं. ओके, तर नेक्स्ट घेऊया आपण याच्यामध्ये जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन्स. जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. बघा याच्यामध्ये an equation of the form ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c. 10 फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला लागेल. पाठ करायचं सिंपल आहे, ax स्क्वेअर आहे प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर आहे प्लस 2gx आहे प्लस 2fy आहे प्लस c इज इक्वल टू 0. फिर ए बी सी एफ जी एच आर काय कॉन्स्टंट आहेत, इज सेट टू बी अ जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. सेकंड डिग्री का म्हणतोय आपण, कारण एक्स ची पॉवर किती हो 2 आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय सेकंड डिग्री. द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 to represent a pair of straight line. त्याची आपल्याला नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन पाहिजे. ओके, इज दॅट abc plus 2fgh minus af square minus bg square minus ch square is equal to 0 or डिटरमिनंट मध्ये घेतला असेल तर काय येणार बघा, AHG परत HBF
GFC. आपल्याला कोणता म्हणणार हा डिटर्मिनंट कोणता आहे? कोणता डिटर्मिनंट येतो हा? सिमेट्रिक किंवा सिमेट्रिक आठवतं ना? ओके, हा सिमेट्रिक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवता येतो नसेल तर हा ठेवा लक्षात. तुम्हाला जे पहिले लक्षात आहे ते ठेवा, नसेल तर तुम्ही हा यूज करा, कारण हा सोपा आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपा जाईल, कारण आपले मेन डायगोनल काय होत? ABC मेन डायगोनल आहेत. ओके, नेक्स्ट पार्ट घेऊया यातला. अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स. आपल्याला अँगल बघायचे. 1 मिनिट. Angle between the pair of lines. The angle between the lines represented by, or AX equation and general equation of a pair of straight line AX square plus 2HXY plus BY square plus 2GX plus 2FY plus C is equal to 0, or AX square plus 2HXY plus BY square is equal to 0 is given by theta is equal to tan inverse of 2 times the square root of h square minus ab plus upon a plus b. काय tan inverse of mod मध्ये पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, फ्रॉम द अबव फॉर्म्युला इट इज क्लिअर दॅट the lines represented by ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 are parallel if and only if. कधी असणार ते दोन लाईन पॅरलल्स? The lines represented by are parallel if and only if h square is equal to ab. h square is equal to ab आलं तर काय येणार? 0 येणार. आणि थीटा इज tan इनवर्स ऑफ 0 म्हणजे काय असतो? 0. मग थीटा इज इक्वल टू 0 याचा अर्थ काय म्हणतो आपण? त्या लाईन्स काय तो पॅरलल आहेत. ओके, पॅरलल. अँड af स्क्वेअर इज इक्वल टू bg स्क्वेअर. हा पण आहे af स्क्वेअर प्लस bg स्क्वेअर, और a अपॉन h इज इक्वल टू h अपॉन b इज इक्वल टू g अपॉन f. ही तीन कंडिशन असेल तर काय असेल? पॅरलल. The lines represented by ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 are perpendicular if and only if. कधी असणार आहे? perpendicular a plus b is equal to 0. हे दोन लक्षात ठेवा महत्त्वाचं. पॅरलल कधी असणार आहे, परपेंडिक्युलर कधी असणार. एवढ्यावरती तुम्हाला समजून जाईल. ओके, h स्क्वेअर इज इक्वल टू ab. हे काय बघायची पण गरज पडणार नाही तुम्हाला. h स्क्वेअर इज इक्वल टू ab. h स्क्वेअर इज इक्वल टू ab याचा अर्थ काय होणार हो? तुम्ही जर इथे ab पुट केलं तर ab मायनस ab काय ते व्हॅल्यू 0. 0 अपॉन a प्लस b काय तर 0. tan इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू काय येणार? 0. थीटा इज इक्वल टू 0 याचा अर्थ पॅरलल. आणि थीटा इज इक्वल टू इथं काय येणार बघा आता? a प्लस b इज इक्वल टू 0 म्हणजे डिनॉमिनेटरला 0. डिनॉमिनेटर 0 याचा अर्थ काय येणार? इन्फिनिटी येणार. tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी मध्ये काय असतं? π/2. π/2 म्हणजे तो काय असतो? x ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतो ना. हा x ॲक्सिस तुमचा हा काय असणार आहे? y ॲक्सिस. तो y ॲक्सिस वरती येणार, कारण आपण काय म्हणतोय? थीटा इज इक्वल टू π/2 म्हणतोय ना. थीटा इज इक्वल टू π/2 वरती काय असणार आहे? π/2 असेल. ओके, त्याच्यामुळे काय येईल? a प्लस b इज इक्वल टू ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस आपल्या थीटा काय असणार आहे? π/2 असेल. म्हणून काय असणार आहे? लाईन रिप्रेझेंटेड परपेंडिक्युलर. that is coefficient of x square plus coefficient of y square is equal to 0. म्हणजे coefficient of x square plus coefficient of y square हे काय येतील? 0 असेल त्यावेळेस. The lines are coincident if g square is equal to ac. The lines are coincident if g square is equal to ac. हा फॉर्म्युला. नेक्स्ट आहे बायसेक्टर ऑफ द एंगल्स बिटवीन द लाइन्स. 1 minute. तोपर्यंत तुम्ही हा कन्सेप्ट पहा. नेक्स्ट आहे बायसेक्टर ऑफ द एंगल्स बिटवीन द लाइन्स. एकदा बघा, आपण जरा रिव्हिजन घेऊ त्याचं.
ठीक आहे. तर बघा कन्सेप्ट हा बायसेक्टर ऑफ द अँगल्स बिटवीन द लाईन्स. The joint equation of the bisectors of the angles between the lines represented by the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is x square minus y square upon a minus b is equal to xy upon h. That implies तुम्ही आता हे सॉल्व करू शकता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. ओके, हियर कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, परपेंडिक्युलर लाईन नसेल. Hence the bisector of the angles between the lines are perpendicular to each other. Perpendicular येणार कारण कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणतो आपण 0 म्हणलो ना, त्यामुळे ते काय येणार परपेंडिक्युलर येणार. बायसेक्टर याचा अर्थ तो बायसेक्टर करतो म्हणजे परपेंडिक्युलर येत असतो. ओके, आणि त्यामध्ये हे कन्सेप्ट आहे म्हणून आपण म्हणतो डायरेक्ट काय बायसेक्टर याचा अर्थ तो पॅरलल परपेंडिक्युलर असेल असं काय नाही. काय काय आता तुमची ही लाईन असेल आणि याला तुम्ही असं तरी बायसेक्ट होत असेल. ओके, त्यावेळेस काही परपेंडिक्युलर येईल असेलच काय नाही. म्हणजे यामध्ये कन्सेप्ट आपण परपेंडिक्युलर का म्हणतोय, कारण कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू काय 0 आहे. कारण तुम्ही आता बघा हे दोन्ही ॲडिशन करायचे काय ते 0 येत आहे म्हणून ते परपेंडिक्युलर आहे. ओके, बायसेक्टर आहे म्हणून तो परपेंडिक्युलर नाही. तर काय कन्सेप्ट, ह्या दोन्हीचं तुम्ही जर ॲडिशन घेतलं तर काय ते 0 मिळते म्हणून ते परपेंडिक्युलर आहे. ओके, द बायसेक्टर लाईन विल बी पास थ्रू ओरिजिन ऑल्सो. Okay, if a is equal to b, the bisectors are x square minus y square is equal to 0. That is x minus y is equal to 0 or x plus y is equal to 0. तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करता येईल x आणि y च्या ह्याच्यावर. ओके, if h is equal to 0, the bisector are x y is equal to 0. इथे फक्त पुट करायची व्हॅल्यू x y is equal to 0, x is equal to 0 or y is equal to 0. ओके, इफ a इज इक्वल टू b, हे दोन लक्षात ठेवा. आपण पुट करून व्हॅल्यू फाइंड करतोय. नेक्स्ट सेकंड, द इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द एंगल्स बिटवीन द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 आर गिवन बाय x माइनस अल्फा ब्रैकेट स्क्वेअर माइनस y माइनस बीटा ब्रैकेट स्क्वेअर अपॉन a माइनस b इज इक्वल टू x माइनस अल्फा y minus beta upon h, where alpha and beta is the point of intersection of the lines represented by the given equation. दोन लाईन एकमेकाला काय करणार, इंटरसेक्ट करणार. मग हा जो इथला पॉईंट असेल इंटरसेक्टचा तर तो पॉईंट म्हणजे काय असणार आहे, अल्फा कॉमा बीटा. दोन लाईन तुम्हाला माहिती आहे, दोन लाईन एकमेकाला काय करतात, क्रॉस करतात. तर त्यावेळेस जो तिथला जो पॉईंट तयार होतो त्या पॉईंटला आपण काय कन्सिडर केलं आहे, अल्फा आणि बीटा. त्याच्यावरून हा फॉर्म्युला तयार केला आहे, x minus alpha bracket square minus y minus beta bracket square upon a minus b is equal to x minus alpha into y minus beta upon h. तुम्ही ह्याला कॅन्सल होणार नाही कारण इथं मायनस आहे. हे जर मायनस नसतं तर आपण कॅन्सल केलं असतं. ओके, नेक्स्ट आहे इक्वेशन ऑफ द लाइन्स जॉइनिंग द ओरिजिन टू द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ गिवन लाइन अँड अ गिवन कर्व. The equation of the lines joining the origin to the points of intersection of a given line and a given curve. आता एक मी कर्व घेतला, त्या कर्ववरती ए बी पॉईंट घेतला आणि तो पॉईंट ओरिजिन पासून आपल्याला बघायचा. ओके, the equation of the lines which joins origin to the point of intersection of the lines lx plus my plus n is equal to 0 and curve ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 can be obtained by making the curve homogeneous with the help of lx plus my plus n is equal to 0, which is बाका इक्वेशन है ax square plus 2hxy plus by square plus 2 times gx plus fy in bracket lx plus my upon minus n plus c in bracket lx plus my upon minus n bracket square is equal to 0. तर हा काय फॉर्म्युला, कशाचा फॉर्म्युला आहे, इक्वेशन ऑफ द लाइन जॉइनिंग द ओरिजिन टू द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ गिवन लाइन अँड गिवन कर्व. गिवन लाइन अँड गिवन कर्वला जे इक्वेशन तयार होईल ते इक्वेशन आपल्याला हा फॉर्म्युला फाइंड करता येईल. नेक्स्ट आहे रिमूव्हल ऑफ फर्स्ट डिग्री टर्म. आपल्याला रिमूव्ह करायचे फर्स्ट डिग्री टर्म. तर त्यासाठी काय बघा फॉर्म्युला,
let point of intersection of lines represented by ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. Equation number 1 is alpha comma beta. Point of intersection तर आपण सांगितलं कन्सिडर केलं तर अल्फा कॉमा बीटा. त्यावर फॉर्म्युला काय होतं बघा, हियर अल्फा इज इक्वल टू point of alpha comma beta is equal to bg minus fh upon h square minus ab comma af minus gh upon h square minus ab. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे, हा तुम्हाला पाठ असेलच तुमचा, काय अडचण नाही याच्यामध्ये. फॉर रिमूव्हल ऑफ फर्स्ट डिग्री टर्म शिफ्ट द ओरिजिन टू अल्फा बीटा दॅट इज रिप्लेसिंग एक्स बाय. आता आपण काय करतोय बघा, आपला ओरिजिन असणार 0 असणार एक्स ॲक्सिस वरती, तो आपण काय करतोय शिफ्ट करतोय. कसे शिफ्ट करायचं, आपल्याला रिमूव्ह करायचे फर्स्ट डिग्री टर्म, म्हणून तो काय करतो आपण शिफ्ट करतोय. तर कुठं शिफ्ट करतोय, ज्या ठिकाणी दोन लाईन्स क्रॉस झालेत त्या पॉइंटला आपण काय करतोय ओरिजिन शिफ्ट करतोय. मग त्यावेळेस काय करतोय करावं लागेल तुम्हाला, रिप्लेसिंग एक्स बाय कॅपिटल एक्स प्लस अल्फा अँड वाय बाय कॅपिटल वाय प्लस बीटा. आता आपण काय करतो, एक्स पासून अल्फाकडे चालू आहे ना. आता बघा, हे तुमचा एक्स ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. ओके, यामध्ये कुठं इथं पॉईंट असेल तो अल्फा पासून थोडासा वर आहे आणि बीटा पासून एक्स ॲक्सिस पासून किती वर आहे, अल्फा पॉईंट वर आहे आणि वाय ॲक्सिस किती साईडला तुम्हाला बीटा अंतर आहे. ओके, म्हणून त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल, एक्स प्लस कॅपिटल एक्स प्लस अल्फा घ्यावा लागेल, कारण तो एक्स ॲक्सिस पासून अल्फा पॉईंट माहिती आहे आपल्याला, तो जो आपण ओरिजिन करतो शिफ्ट करतोय ना, त्यामुळे काय होईल कॅपिटल एक्स प्लस अल्फा अँड स्मॉल वाय काय करतोय आपण कॅपिटल वाय प्लस बीटा इन इक्वेशन 1. पुट करा इक्वेशन 1 मध्ये, रिमूव्हल ऑफ द टर्म एक्स वाय फ्रॉम एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर विदाउट चेंजिंग द ओरिजिन. Clearly h is not equal to 0. Rotating the axis through an angle theta, we have x is equal to x cos theta minus y sin theta and y is equal to x sin theta plus y cos theta. आता हे जे फॉर्म्युला आहे तो ह्याच्यावरून आला की पुट करून आलेला आहे. आता सेकंड मध्ये आपण काय करतोय, रिमूव्हल ऑफ टर्म्स एक्स वाय फ्रॉम गिवन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर म्हणून आपल्याला रिमूव्ह करायचा एक्स वाय. तर कसं रिमूव्ह करायचं, तर x इज इक्वल टू कॅपिटल एक्स कॉस थिटा मायनस कॅपिटल वाय साइन थिटा अँड y इज इक्वल टू कॅपिटल एक्स साइन थिटा प्लस कॅपिटल वाय कॉस थिटा. दोन्ही कम्पेअर करा आणि पाठ ठेवा. देअरफॉर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर आफ्टर रोटेशन न्यू इक्वेशन इज. आता तुम्हाला हे पुट करावं लागेल सगळ्या व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी वायच्या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल. तर त्यामुळे काय येते बघा, एफ ऑफ एक्स वाय कॅपिटल एफ ऑफ कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय इज इक्वल टू a cos स्क्वेअर थिटा प्लस 2h cos थिटा साइन थिटा प्लस b साइन स्क्वेअर थिटा इंटू काय असेल एक्स स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट b मायनस a cos थिटा साइन थिटा प्लस h इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू एक्स वाय प्लस a साइन स्क्वेअर थिटा मायनस 2h cos थिटा साइन थिटा प्लस b cos स्क्वेअर थिटा इंटू वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला तयार झाला. फॉर्म्युला सिंपल आहे. एक्स इज इक्वल टू इथली जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये पुट करा, एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी ही एक्स साइन थिटा प्लस वाय कॉस थिटा ती व्हॅल्यू काय करा इथं पुट करा या वायच्या बीच्या ठिकाणी वायच्या ठिकाणी आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला यूज करा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा, त्यावरून सॉल्व करत जायचं. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा होता आणि तो फॉर्म्युला यूज करा. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस असेल त्यावेळेस a स्क्वेअर आता a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि निगेटिव्ह असेल तर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर माहिती आहे फॉर्म्युला. नाउ कोएफिशिएंट ऑफ xy is equal to 0, then we get cot 2 theta is equal to a minus b upon 2h. आफ्टर सॉल्विंग सांगितलं कारण सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. आफ्टर सॉल्युशन नाउ कोएफिशिएंट ऑफ xy is equal to 0, then we get cot 2 theta is equal to a minus b upon 2h. Usually we use the formula tan 2 theta is equal to 2h upon a minus b. आता आले आन्सर काय आपल्याला cot 2 theta is equal to a minus b upon 2h आले. बघा cot 2 theta is equal to a minus b upon 2h आला फॉर्म्युला. ओके, पण आपल्याला यूज करताना काय यूज करायचं, युजली वी यूज द फॉर्म्युला tan 2 theta is equal to 2h upon a minus b for finding the angle of rotation theta. However, if a is equal to b, we use cot 2 theta is equal to
a minus b upon 2h, as in this case tan 2 theta is not defined. Distance between the pair of parallel straight lines. If ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 represents a pair of parallel straight lines, then the distance between them is given by 2 times square root of g square minus ac upon a in bracket a plus b, or 2 in bracket f square minus bc upon b in bracket a plus b. दोन फॉर्म्युले ॲक्च्युअली मध्ये एकच फॉर्म्युला तो, पण डिफरंट जर पॉईंट घ्यायसाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला तो चेंज करावं लागेल. ओके, जी घेता त्यावेळेस तुम्ही a इन ब्रॅकेट a प्लस b, f घेता त्यावेळेस b इन ब्रॅकेट a प्लस b. सिंपल. नेक्स्ट टिप्स अँड ट्रिक्स आहेत. द इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन and perpendicular to the pair of straight lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is given by bx square minus 2hxy plus ay square is equal to 0. interchange केला आपण पॉइंट. ओके, the point of intersection of the line represented by x square plus 2hxy plus by square is equal to 0 is 0, 0, कारण ओरिजिनल असणार आहे ते, कारण ही इक्वेशन आहे ते कशाचं ओरिजिनचं इक्वेशन आहे. ओके, आपण डेफिनेशन बघितली त्याचं होतं फर्स्ट मध्ये. द टू पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स ax square plus by square plus 2hxy plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 forms a square if. म्हणजे कधी कधी काय तुम्हाला दाखवतो स्क्वेअर असेल तर काय असणार आहे, a minus b f g plus h in bracket f square minus g square is equal to 0, a plus b is equal to 0. म्हणजे स्क्वेअर कधी असेल, त्यानंतर रेक्टँगल कधी असेल, if a minus b f g plus h in bracket f square minus g square is not equal to 0. सिंपल आहे, इक्वल टू 0 आलं तर स्क्वेअर, नॉट इक्वल टू 0 आलं तर रेक्टँगल. रोम्बस इफ. आता रोम्बसला काय करा, a minus b f g plus h in bracket f square minus g square is equal to 0, तर a plus b is not equal to 0 असेल. आता हे दोन्ही पण नॉट इक्वल टू कधी असणार, दोन्ही पण नॉट इक्वल टू पॅरलेलोग्राम असेल तर if a minus b f g plus h in bracket f square minus g square is not equal to 0, a plus b is not equal to 0. The lines joining the origin to the point of intersection of the lines y is equal to mx plus c and the circle x square plus y square is equal to a square will be mutually perpendicular if a square in bracket m square plus 1 is equal to 2c square. जर a square in bracket m square plus 1 is equal to 2c square असेल तर ते काय असतील, mutually perpendicular. If the distance of two lines passing through origin from the point x1, y1 is d, then the equation of lines is xy1 minus yx1 bracket square is equal to d square in bracket x square plus y square. The lines are represented by the equation ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 will be equidistant from the origin if the equidistance ला कधी असेल, from the origin if f raised to 4 minus g raised to 4 is equal to c in bracket b f square minus a g square. तुमचे हे फॉर्म्युले सगळे पार्ट पाहिजे तरच तुम्हाला एक डायरेक्ट समजेल. ओके, जर फॉर्म्युले पार्ट नसतील तर समजणार नाही तुम्हाला डायरेक्ट. मग तुम्हाला जे डेफिनेशन वगैरे यूज करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल, मग तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतील. नाहीतर तुमचे फॉर्म्युले पार्ट असेल तर अत्युत्तम. इक्विडिस्टन्सला कधी असणार आहे, एफ स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर इज इक्वल टू सी in bracket bf square minus ag square. The product of the perpendicular drawn from origin on the lines ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 is c upon square root of a minus b bracket square plus 4h square. If the lines represented by the general equation are perpendicular, then the square of distance between f square plus h square upon h square plus b square or f square plus g square upon h square plus a square. The orthocenter of a triangle formed by the lines is given by, हा फॉर्म्युला तुम्ही फॉर्म्युला पाठ करू शकता है.
तुमचं पाठ असेल नसेल तरी पाठ करा. ओके, बघा थोडेसे ट्रिक्स बघा, एक मिनिट. Okay, next example. The equation square root of x minus 2 bracket square plus y square plus x plus 2 bracket square plus y square is equal to 4 represents a. आता हे काय रिप्रेझेंट करत आहे? सर्कल रिप्रेझेंट करत आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाइन रिप्रेझेंट करत आहे, सी पॅराबोल आहे, डी काय इलिप्स आहे. सिंपल सॉल्व कराएं, बात चेक करा फास्ट. x minus 2 bracket square plus y square plus square root of x plus 2 bracket square plus y square is equal to 4. काय रिप्रेझेंटेट करता है? तुम्हाला सर्कलचं इक्वेशन मध्ये असेल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर r स्क्वेअर घेतो आपण. पॅराबोलाच काय येतं? y स्क्वेअर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a, b, a ऑब्लिक b. एक्स असतं, एका साईडला स्क्वेअर असतो, एका साईडला काय असतं? डिग्री 1 असते. सर्कलच्या वेळेस दोन्ही साईडला काय असतं? डिग्री 2 असते. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ओके, पॅराबोला म्हणजे इलिप्स काय असणार आहे? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. माणसं असेल तर काय असतं? हायपरबोला. त्याचे इक्वेशन्स आहेत. आता हे 3 इक्वेशन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आपल्याला माहिती आहे इक्वेशन. त्याच्यावरून बघू आपल्याला काय मिळतं ते. ओके, यासाठी सिम्प्लिफाय करावं लागेल. फर्स्ट काय करावं लागेल आपल्याला? सिम्प्लिफाय करायचं. तर काय करा? फर्स्ट x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. ओके, करा ब्रॅकेट सॉल्व. काय राहणार? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ते एक्स स्क्वेअर प्लस मी तो वाय स्क्वेअर घेतलं. ओके, आता मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करतोय आपण. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2 इंटू 2 काय येणार? 4. बी आहे ना, 2 इंटू 2 4 इंटू एक्स म्हणजे मायनस 4x प्लस 2चा स्क्वेअर काय होतं? 4. तुम्ही घेताना काय घेतलं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4 मायनस 4x. सिमिलरली इथं प्लसच्या वेळेस काय येणार? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय येणार? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि वाय स्क्वेअर आली इज इक्वल टू 4. घ्या मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4 आणि इथं पण तीच आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4. म्हणजे व्हॅल्यू काय करूया आपण? के कन्सिडर करूया. ओके, कारण सेम आहे ना, सेम आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल दुसरी व्हॅल्यू घेऊया म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल म्हणून ते आपण के पुट करतोय. ओके, स्क्वेअर रूट ऑफ के मायनस 4x प्लस स्क्वेअर रूट ऑफ के प्लस 4x इज इक्वल टू काय ना 4. म्हणजेच काय असणार आहे बघा? स्क्वेअर रूट ऑफ के मायनस 4x इज इक्वल टू 4 मायनस स्क्वेअर रूट ऑफ के प्लस 4x. स्क्वेअरिंग अँड स्क्वेअरिंग करा अँड ऑन सिम्प्लिफिकेशन इट रिड्यूस टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय करा? 0 रिड्यूस करायचं. आता के मायनस 4x ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही घेतला तर रूटला रूट निघून जाईल. काय राहते? के मायनस 4x राहते. आलेली व्हॅल्यू तिथं पुट करा परत आणि त्यानं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 पर्यंत रिड्यूस करायचं. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू इकडे घेऊन जावा एक्सच्या आणि वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 रिड्यूस करा. हेन्स द इक्वेशन इज पेअर ऑफ 2 कोइन्सिडेंट स्ट्रेट लाईन्स. पेअर ऑफ 2 कोइन्सिडेंट स्ट्रेट लाईन्स. दोन्ही काय असणार? कोइन्सिडेंट असणार.
नेक्स्ट घ्या, इफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस 1 इज इक्वल टू 0 रिप्रेझेंटेड अ पेअर ऑफ लाईन्स, देन फर्स्ट आहे जी स्क्वेअर मायनस एफ स्क्वेअर इज इक्वल टू 1, एफ स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर इज इक्वल टू 1, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि एफ स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. काय करावं लागेल आपलं, सिम्पल जे आपलं जनरल इक्वेशन त्याशी कम्पेअर करा, ए बी सीच्या व्हॅल्यू घ्या, नसेल तर डायरेक्ट एक फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आपण यूज करूया. कोणता फॉर्म्युला बघा, कम्पेअरिंग द इक्वेशन गिवन इक्वेशन विथ द स्टँडर्ड इक्वेशन वी गेट ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1, एच इज इक्वल टू 0, एच टर्म आहे, अँड सी इज इक्वल टू काय 1 आहे. कुठं पुट करायचे, ऑल्सो वी नो दॅट कंडिशन फॉर द जनरल इक्वेशन. काय कंडिशन आहे, ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला पाठ ठेवा, आपल्याला त्यावेळेस काय मिळेल, आन्सर फाइंड करता येईल डायरेक्ट. कंडिशन फॉर द जनरल इक्वेशन ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर, ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर. ए बी सी आहे, एफ जी एच यूज त्याला मल्टिप्लाय करा, तर 2fgh आहे आणि ते ए बी सी आहे. म्हणजे पुट नसेल तर पुट करा, सिंपल सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला आन्सर मिळेल. करा पुढे जा, ए इज इक्वल टू ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर. त्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 1 आणि एच ची व्हॅल्यू 0. काय होणार बघा, आता हे टर्म 0 येईल कारण तो मल्टिपलला 0 आहे, जे हे टर्म 0 येईल. इथे 1 × 1 काय ते 1 येते, ओके, मायनस एफ स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर, इथे काय हे 0 येणार, म्हणजे 1 मायनस एफ स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर. काय करू आपण, हे 1 इकडे गेलं काय होईल, -1 होईल. ऑल -1 मायनस आहेत म्हणून काय करूया, त्याला चेंज करूया, प्लस करूया, म्हणजे आन्सर काय तर एफ स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर इज इक्वल टू 1. याला आन्सर याचा. If the pair of straight lines xy minus x minus y plus 1 is equal to 0 and the lines ax plus 2y minus 3 is equal to 0 are congruent, then जे एकरूप आहेत, a is equal to, जर congruent असेल तर a is equal to काय मिळते, बस सॉल्व करा. If the pair of straight lines xy minus congruent, then a is equal काय व्हॅल्यू येते ते सांगायचे आपल्याला. -1 येते, 0 येते, 3 येते, 1 येते, ओके. मग आन्सर याचं काय, डी आन्सर असणार आहे 1. बघूया आपण कसं येते ते. गिवन दॅट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, सिम्प्लिफाय करूया, एक्स वायची व्हॅल्यू फाइंड करूया, त्याच्यानं आपल्याला समजेल काय येते, ओके. एक्स वाय मायनस एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. काय करता येईल बघा याच्यामध्ये, हा तुम्ही याच्यामध्ये एक्स कॉमन घेऊ शकता. एक्स कॉमन घेतलं काय राहते, वाय -1 राहते. या दोन्हीमधून काय करावं लागेल, मायनस कॉमन घ्यावं लागेल, म्हणजे सेम येतं, बरोबर आहे. एक्स -1 वाय -1 इज इक्वल टू 0. म्हणजे त्याचा अर्थ एक्स -1 इज इक्वल टू 0 और वाय -1 इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला याच्यानं काय लो, एक्स इज इक्वल टू 1 येईल और वाय इज इक्वल काय ते 1. करा पुट, एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 1. कॉन्क्रुएंट आहेत ना, म्हणजे व्हॅल्यू सेम असणार आहेत, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम असणार आहेत. कॉन्क्रुएंट एक रूप आहे, याचा अर्थ एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम आहेत. 1 1 पुट करायचं, ए × 1 काय ते ए प्लस 2 × 1 काय ते 2, 2 - 3 काय ते व्हॅल्यू -1 येते, पण ही -1 इकडे गेल्यानंतर काय होईल ते प्लस होईल, झालं. कॉन्क्रुएंट आता ह्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात आलं असेल. कॉन्क्रुएंट म्हणल्यानंतर याचा अर्थ एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय असतात, सेम असणार आहेत, या इक्वेशनच्या आणि या इक्वेशनच्या. आपल्याला एका इक्वेशनच्या व्हॅल्यू मिळाल्या, त्यामुळे दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करून आपल्याला व्हॅल्यू मिळते याची, ओके. कॉन्क्रुएंट आलं की लक्षात ठेवायचं, पहिल्या इक्वेशनवरून एक्स वायच्या व्हॅल्यू पुट करा, दुसऱ्या इक्वेशनमध्ये ते पुट करा.
if the equation hxy plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 represents a pair of straight lines, then क्या करते हो, पेयर ऑफ स्ट्रेट लाइन रिप्रेझेंट करतो. ओके, मग त्यानं आपल्याला काय करायचं आहे, आता ऑप्शन पैकी काय ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, बघूया. अप्लाइड डेल डॅश इज इक्वल टू 0, that is a dash b dash c dash plus 2f dash g dash h dash minus a dash f dash square minus b dash g dash square minus c dash h dash square is equal to 0. Here h dash is equal to h upon 2, g dash is equal to g upon 2, f dash is equal to f upon 2, c dash is equal to c, a dash is equal to 0, b dash is equal to 0. कंपेअर करून काय करायची, व्हॅल्यू घेतलीत मी. एच डॅशची व्हॅल्यू काय असेल h/2, जी डॅशची व्हॅल्यू काय असेल ते फक्त आपल्याला काय करायचं, इक्वेशनमध्ये पुट करायची. हेन्स fgh/4 मायनस ch² इज इक्वल टू 0 और fg इज इक्वल टू ch. फक्त इक्वेशन सॉल्व करायचं. ओके, द इक्वेशन ऑफ पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स रिप्रेझेंट परपेंडिक्युलर टू देअर ax² plus 2hxy plus by² इज इक्वल टू 0 इज परपेंडिकुलर है. ax² plus 2hxy plus by² is equal to 0. The question, the equation of pair of straight lines perpendicular to the pair of ax² plus 2hxy plus by². I shall add formula. Perpendicular lines are given by bx² minus 2hxy plus ay² is equal to 0. आन्सर काय असेल, हे आन्सर असेल ay² मायनस 2hxy प्लस, कारण परपेंडिक्युलर साठी देव काय पाहिजे, इक्वल यायला पाहिजे, त्यामुळे ते काय, हे आन्सर काय असेल, सी. द व्हॅल्यूज ऑफ h फॉर विच द इक्वेशन 3x² plus 2hxy minus 3y² minus 40x plus 30y minus 75 is equal to 0 represented a pair of straight lines are. आपलं इक्वेशन सॉल्व करायला गेले, कंपेअर करा आणि पुट करा व्हॅल्यू. फॉर्म्युला माहिती आहे, abc plus 2fgh minus af² minus bg² minus ch² is equal to 0. करा व्हॅल्यू सगळा पुट, कंपेअर करायला लागेल आपल्याला जनरल इक्वेशन बरोबर, ती व्हॅल्यू पुट करायची. h इज इक्वल टू काय आहे बघा, तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, काय अडचण नाही. h इज इक्वल टू 4 4, आन्सर काय असेल, e. द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड पॅरलल टू द लाइन्स y इज इक्वल टू m1x प्लस c अँड y इज इक्वल टू m2x2 प्लस c². ऑप्शन्स आहेत, 4 ऑप्शन्स दिलेत. माझ्यातला ऑप्शन्स कोणता आहे ते बघा. Passing through original is parallel to given lines are y is equal to m1x and y is equal to m2x. If represent as pair of straight lines we get, जर pair of straight line असतील तर we get काय म्हणणार, y minus m1x आणि y minus m2x is equal to 0. त्यांचं काय मल्टिप्लिकेशन करायचं झालं, m1 m2x² minus m1 plus m2 xy plus y² is equal to 0. इक्वेशन फक्त सॉल्व करायचं, कारण पॅरलल आहे त्याचा अर्थ काय असणार, c1 c2 इक्वल 0 असणार आहेत. The equation of the lines represented by the equation AB in bracket x² minus y² plus a² minus b² xy is equal to 0 are ax minus by is equal to 0, bx plus ay is equal to 0. ऑप्शन्स आहेत, राईट आन्सरच घेतलं मी तुम्हाला. मग AB in bracket x² minus y² plus a² minus b² into xy is equal to 0. That implies, सिम्प्लिफाय करा, abx² plus a² xy minus b² xy minus aby² is equal to 0. ax in bracket कॉम, आता याच्यामधून काय कॉमन येऊ शकते बघा, इथं ax आहे, इथं ax आहे, काढा दोन्ही कॉमन. bx plus ay राहते
या दोन्हीमधून बी वाय कॉमन निघेल, बी एक्स प्लस ए वाय इज इक्वल टू 0. म्हणजे ज्याच्यावरून तुम्हाला काय मिळतं मग बी एक्स प्लस ए वाय आणि ए एक्स मायनस बी वाय इज इक्वल टू 0. तर आता इक्वेशन 2 मिळाली, डायरेक्ट आन्सर मिळाली. फक्त काय केलं आपण इक्वेशन सॉल्व्ह केले. The equation x minus 5 bracket square plus x minus 5 into y minus 6 minus 2 in bracket y square minus 6 bracket square is equal to 0 represents first क्या a circle, two straight lines passing through origin, two straight lines passing through the point 5,6 and none of this. मग याचं काय आन्सर येतं, सिम्प्लिफाय करावं लागेल. डायरेक्ट आन्सर आपल्याला फाइंड करता येणार नाही, मग काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला समजेल. ओके, तर करा सॉल्व्ह. एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 वाय मायनस 6 मायनस 2 इन ब्रॅकेट वाय मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्स स्क्वेअर प्लस 25. सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला माहिती आहे, सिम्प्लिफाय कराय एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस 2y स्क्वेअर मायनस 16x प्लस 19y मायनस 17 इज इक्वल टू 0. इक्वेशन आले. Obviously it is not a circle as a is not equal to b and xy is represents. On checking for pair of straight lines we get that equation represents a pair of straight line. चलो जनरल इक्वेशन ऑफ पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स आहे डायरेक्ट, तो h is equal to 0 असेल. Also for x is equal to 5 y is equal to 6 equation vanished, therefore it passes through 5,6. अजून सिम्प्लिफाय करत गेला तर तुम्हाला एक्स इज इक्वल 5 वाय इज इक्वल 6 मिळेल, पण काय गरज नाही. ऑलरेडी इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाइन तयार होतं. A second degree homogeneous equation in x and y always represents. A second degree homogeneous equation in x and y always represents. A second degree homogeneous equation in x and y always represents a pair of straight lines passing through origin, but general equation of pair of straight lines circle and conics are not homogeneous. If 6x square plus 11xy minus 10y square plus x plus 31y plus k is equal to 0 represents a pair of straight lines, then k is equal to, सिम्प्लिफाय करायचं आहे डायरेक्ट. If for AB is equal to 3h square, then the ratio of slopes of the lines represented by the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0 will be. काय ते बघा, here m1 plus m2 is equal to minus 2hb upon b and m2 is equal to a upon b. Also given that 4ab is equal to 3h square. Now we have to find m1 upon m2. Therefore with the help of 1 and 2 we get दोन इक्वेशन्स मिळतात. m1 plus m2 is equal to minus 2h upon b फॉर्म्युला आहे and m1 into m2 is equal to a upon b हा पण फॉर्म्युला. गिवन दॅट दोन्ही दिलेले आपण. नाउ वी हॅव टू फाइंड m1 upon m2. therefore with the help of फर्स्ट and सेकंड चा यूज करून सॉल्व करा. वन मिनिट. स्लाइड्स थोडेसे वर खाली झालेले. m1 minus m2 bracket square फॉर्म्युला यूज करा h square upon b square. that implies m1 minus m2 is equal to h upon b. now solving 1 and 3 दोनचे ॲडिशन करा. m1 m2 मिळतोय minus h upon 2b and m2 is equal to minus 3h upon 2b. therefore m1 m2 is equal to 1 as to 3. 13. the lines represented by the equation are from the option proceeds as to find the equation represented by them a in bracket b minus c into x c in bracket a minus b into y is equal to 0 and x minus y is equal to 0. सिम्प्लिफाय करायचं फक्त इक्वेशन आहे.
If the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represents two lines, y is equal to m1x and y is equal to m2x, then it is fundamental concept that formula m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. The nature of straight lines represented by the equation 4x square plus 12xy plus 9y square is equal to 0 is ते सॉल्व करायला लागेल आपल्याला 4x square plus 12xy plus 9y square is equal to 0. Here h square minus ab is equal to, कंपेयर करून सॉल्व करा व्हॅल्यू 36 minus 36 is equal to 0. तर रियल डिस्टिंक्ट तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला आपण घेतला h square minus ab काय तो ग्रेटर आहे लेस आहे बघायचं फक्त. ते इज इक्वल टू 0 रियल अँड कोइन्सिडेंट दॅट इज. Okay, thank you.